देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे 26/11. मुंबई येथे 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवान, पोलीस आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे तसेच ॲडव्होकेट भावनाताई बोराटे यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा जो काही हल्ला झाला यामध्ये जे काही जवान आपले वीरमरण पावलेले आहेत, हा दिवस म्हणजे खरंच काळा दिवस आहे. त्यांना आपल्या स्मरणात ठेवलेला आहे आणि त्याच निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आलेली आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी, निरपराध नागरिक तसेच सीमेवरील जवानांना खडकमळाळी, पुणे येथे खडक पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. ॲडव्होकेट निलेशदादा बोराटे आणि भावनाताई बोराटे हे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. काय सांगाल दादा? 26/11 म्हटलं की इतिहासातील हा एक काळा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या वतीनं सर्वच जण आपण उपस्थित आहात आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. नक्की काय संदेश द्याल आताच्या या युवा पिढीला? कारण हा जो दिवस आहे, अनेकांचे प्राण या ठिकाणी गेलेले आहेत, तेव्हा आपण आज या ठिकाणी उभं आहोत आणि या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित आहोत आणि या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केली. काय सांगाल? 26/11 मुंबईवरील जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले होते, जसे आपले पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, निष्पाप नागरिक होते, सैन्यातील तरुण होते, जवान होते, तर अशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला गेला होता. जसं तुम्ही आत्ता म्हटलात की तो खरंच काळा दिवस होता आणि त्या काळ्या दिवशी आपल्या जे पोलीस कर्मचारी असतील किंवा मग सैन्यातील तरुण होते, जवान होते, त्यांनी आपली जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी त्यांनी लढा दिला. एक शौर्याचं त्यांनी प्रतीक त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि आज आपण जे काही सुरक्षित आहोत, खरं तर म्हणजे या अशा पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच आपण आज सुरक्षित आहोत. त्या दिवशी खरं म्हणायला गेलं तर एक शौर्याचा, एक त्यागाचा आणि एक मानवतेचं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. त्यांच्या कुटुंबियांना साथ द्यायला म्हणून, शहीदांची आठवण म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतला होता. आणि ही लढाई जी आहे, ही लढाई फक्त शस्त्राची नसून ही मानवतेची आहे, ही विचारांची आहे आणि मानवतेच्या मूल्यांची खरी आहे. आत्ता आपल्यासोबत ॲडव्होकेट भावनाताई बोराटे हे आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. ताई, काय सांगाल? आज भावपूर्ण श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला होता. मुंबई येथे 26/11 खरोखरच हा दिवस अतिशय काळाकुट्ट दिवस होता. यावेळी आपले पोलीस कर्मचारी असतील, त्यानंतर पोलीस अधिकारी, सैन्यातले जवान, त्याचबरोबर निष्पाप नागरिकांचा बळी गेला. तर हे कुठे ना कुठे हे असे हल्ले होतात, ते थांबवणं फार गरजेचं आहे. खडक पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी पोलीस अधिकारी नामदेव गायकवाड, अप्पा कुंजीर, निखिल चंदनशिवे, राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन उर्फ बबलू जाधव, किशोर राजपूत, ॲडव्होकेट शाबीर खान, सुरेश अप्पा जैन, सय्यद बाबा साहेब, राजेंद्र कदम व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद, प्रकाश डोके तसेच गौरव बोराटे, अक्षय बोराटे, प्रज्ञेश बोराटे, सुधाकर होले, तुषार बोराटे, सोमनाथ पवार, संकेत बोराटे, प्रतीक वांजळे, राहुल कदम, वैभव बोराटे, चेतन माने, प्रदीप गाडे, यश बोराटे, प्रीतम भुजबळ, योगेश बोराटे, महेश झगडे, पाटोळे, अजर काझी, राहुल खामकर, दीपाली बोराटे, पूजा बोराटे, पल्लवी बोराटे, गोंदाने, शशिकला बोरकर, जयश्री वाघमारे, रतन पवार, योगिता राऊत, निलिमा होले, नंदिनी बोराटे, अनिता बोराटे, रचना बोराटे, पायगुडेताई आदी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.